to announce that there will be no income tax payable up to income of 12 lakh rupees. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या अर्थसंकल्पात मोठ्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. गरीब, तरुण, महिला आणि शेतकरी यांच्या विकासावर केंद्र सरकारनं विशेष लक्ष केंद्रित केलंय. यावेळी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी धनधान्य योजना आणणार असल्याचं जाहीर केलंय. तसंच किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांवर वाढवली आहे. नोकरदार वर्गाला केंद्र सरकारने मोठा दिलासा दिलाय. आता 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नाला कोणताही कर लागणार नसल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय. To announce that there will be no income tax payable up to income of 12 lakh rupees. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025-26च्या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या व्याज उत्पन्नावरील कर सवलतीची मर्यादा 1 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. त्याचवेळी भाड्यावरील TDS 6 लाख रुपये करण्यात आलाय. यावेळच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करदात्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी सुधारित प्राप्तिकर कालमर्यादा 4 वर्षांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. सध्या सुधारित आयकर कालावधी 2 वर्षांचा आहे. जे आयकर रिटर्न वेळेवर भरू शकत नाहीत त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा आहे. देशात नवा आयकर कायदा लागू होणार आहे. यासाठी सरकार पुढील आठवड्यात नवीन विधेयक आणणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय. 1961चा आयकर कायदा सध्या देशात लागू आहे. 2020च्या अर्थसंकल्पात सरकारनं या कायद्याअंतर्गत नवीन कर व्यवस्था लागू केली होती. पण जुलै 2024मध्ये सादर झालेल्या अर्थसंकल्पात सरकारनं स्पष्टपणे सांगितलं होतं की देशातील आयकर कायद्यात बदल करण्याची गरज आहे. त्यासाठी आढावा समिती स्थापन करण्यात आली आहे. आता त्याच आधारावर सरकारनं नवं विधेयक आणण्याची घोषणा केली असून त्यातून बनवलेला आयकर कायदा देशातील 1961च्या कायद्याची जागा घेणार आहे. नव्या रेजिमनुसार पुढील प्रमाणे टॅक्स स्लॅब असणार आहे. 4 ते 8 लाख उत्पन्नासाठी 5%, 8 ते 12 लाख उत्पन्नासाठी 10% कर, 12 ते 16 लाख उत्पन्नासाठी 15%, तर 16 ते 20 लाख उत्पन्नासाठी 20% आणि 20 ते 25 लाख उत्पन्नासाठी 25% कर लागणार आहे. तर 25 लाखापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना 30% कर भरावा लागणार आहे. यासोबतच नोकरदार वर्गाला 75,000 रुपयांपर्यंत स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे त्यांचे एकूण 12.75 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होणार आहे. याच अर्थसंकल्पात काही वस्तू स्वस्त देखील केल्या आहेत. LED, LCD TV आणि टीव्हीचे पार्ट तसंच मोबाईल फोन, मोबाईलचे पार्ट हे देखील स्वस्त झालेत. तर भारतात बनवण्यात येणारे कपडे जे आहेत ते देखील स्वस्त करण्यात आलेत. तसंच कॅन्सर संबंधित 36 औषधं, इलेक्ट्रॉनिक वाहनं, चामड्याच्या वस्तू, वैद्यकीय उपकरणं आणि लिथियम बॅटरीत लागणारी कोबाल्ट पावडर स्वस्त करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे अर्थसंकल्प सादर होताच समाज माध्यमांवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.